गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे का? तो आपल्याला आतापर्यंत थोडं झालेलं आहे, पण आमच्या गॅस जे एजंट आहे तो बोलतो याच्या पुढे मुलं कधी हे आता मिळू शकत नाही, तरी आम्ही ट्राय करतो. कारण हे युद्धामुळे असं प्रॉब्लेम आला. पहिला आम्हाला कधी प्रॉब्लेम आलेला नाही. आम्हाला आता गॅसमध्ये रेट पण वाढले आणि पहिला गॅस कन्सेशन रेट होते, आम्हाला डिस्काउंट होते 19 छोटा सण होता. आता पण येऊन गेले का एजंट, आम्ही ट्राय करतो. मग नाही इलाज आहे, पण आम्हाला गॅस नसलं तरी आम्ही हॉटेल चालवू शकत नाही. आणि हॉटेलमध्ये एवढा माणसं काम करतात, हॉटेल बंद करायला लागेल, पेमेंट बंद करायला. अजूनपर्यंत चाललंय पेमेंट बंद करायला, कारण आणि माणसं पण आमच्या इतर लोक पण कामाला नाही कुठे जाणार, ते गावाला वगैरे कुठे आलं तर आम्हाला हॉटेल चालवायचं भरपूर त्रास आहे. म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटने आमच्यासाठी काहीतरी अरेंजमेंट करावा आणि आम्हाला त्याच्यात काही अरेंजमेंट करून द्यावी, हॉटेल चालेल. तर हॉटेल चालवायचं मुश्किल आहे. सुरुवातीला काय किंमत होती आणि आता किंमत वाढल्यानंतर किंमत काय फरक नाही, आम्हाला डिस्काउंटच देतो. आता त्याचे आमच्या ऑब्जेक्शन नाही, त्याचे काय बोलणं नाही, त्याचे कंप्लेंट नाही. आम्हाला आता जे मिळतो त्याच्यात तो वाढवून दिला, 118 रुपये काहीतरी वाढवलं. अशोक आता वाढवले 118 रुपये वाढवले. हा 118 रुपये. आणि आता दिवसाला किती सिलेंडर लागतात तुम्हाला? आम्हाला गॅसचे सिलेंडर आमचे 3 युनिट आहे, गुरुदेव NX, गुरुदेव ग्रँड. आम्हाला 3 मध्ये 10-12 सिलेंडर लागतो डेली. आता ते आतापर्यंत मिळाला, थोडा करून देतात एजंट लोक, त्यांची काही मिस्टेक नाही. त्यांच्याकडेच नाही आहे तर तू काय करणार? आम्हाला त्यांच्या कंप्लेंट नाही, कुठलाही कंप्लेंट नाही, पैशाची कंप्लेंट नाही, कुठलाही कंप्लेंट नाही. आम्हाला हॉटेल चालवायचं मुश्किल आहे. त्याच्या पुढे गॅस नाही मिळाला आणि दुसरं गॅसशिवाय दुसऱ्या हॉटेलमध्ये चालत नाही. इलेक्ट्रिकच्या सीडी त्याच्यामध्ये आम्ही एवढं मोठं काम करू शकत नाही, घरच्या घरचं चालेल. म्हणून आम्हाला एवढंच आम्ही आमचा रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला, आपण गॅसचं अरेंजमेंट करा. नाहीतर हे लाखो लोक काम करणारा